प्रथमतः महाराष्ट्र शासनाचं मी या ठिकाणी आभार मानतो। सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त जे सतत वादग्रस्त असलेले, जे नेहमी येलगुंडे हे नेहमी झेलगुंडे करत होते सोलापूरमध्ये, आणि त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी आमच्या युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही अनेक तक्रारी केल्या, पोर्टलवर तक्रारी केल्या, ऑनलाईन तक्रारी केल्या, आणि जवळपास या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये, सोलापूर शहरामध्ये त्यांनी अनेक या ठिकाणी नूतनीकरण असेल, नोंदणी असेल, बांधकाम कल्याणकारी योजनेमध्ये जे काही योजना असतील, सुरक्षा रक्षक असतील व भांडेसंच जे बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेमध्ये जे भांडेसंच वाटप होतात, त्या भांडेसंच वाटप करत असताना त्या ठिकाणी ठेकेदाराला हाताशी धरून त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार केलेला असा पुरावा आम्ही माननीय कामगार मंत्री आकाश पुंडकर साहेबाला सुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांच्या व्हॉट्सअपवर टाकलेलं आहे, भेटून त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। त्या कुठं तर जाऊन आज त्या गोष्टीची दखल घेऊन या ठिकाणी येलगुंडे यांची बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागी मंगेश झोले हे सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून या ठिकाणी आता पदभार घेतील। परंतु निलेश येलगुंडे यांची बदली करून विषय संपणार नाही, तर त्यांच्या कार्यकाळामध्ये जे काही झालेला भ्रष्टाचार आहे त्याच्यावर सुद्धा चौकशी होऊन त्यांना बडतर्फ करणं गरजेचं आहे। कारण शासनाची पगार खाऊन या ठिकाणी गोरगरीब लोकांची, जे गोरगरीब कामगार असतात, दिवसा काम करून कष्ट गाळून एक पैसा जमवतात, तशा पैशावर डल्ला मारणाऱ्या या अधिकाऱ्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने कामगाराचा पाप त्यांच्या अंगलोट आलेला आहे। कारण ऊन वारा पाऊस ह्याच्यामध्ये कामगार कष्ट करून घाम गाळतात आणि त्यांच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम या ठिकाणी ह्या आयुक्तांनी केलेलं आहे, आणि त्याची भोग त्या ठिकाणी भोगण्याची त्यांना हे वेळ आलेली आहे। खऱ्या अर्थाने बदली होऊन चालणार नाही, तर त्यांच्यावर कारवाई जोपर्यंत होत नाही या ठिकाणी त्यांच्यावर त्यांच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून या ठिकाणी कारवाई होणं गरजेचं आहे। आणि त्या ठिकाणी निलेश येलगुंडे गेले म्हणून तिथला भ्रष्टाचार गेला नाही, कारण त्यांचे 2 कावळे या ठिकाणी असणारे अजून 2 कावळे त्या ठिकाणी आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। त्यांच्यावर पण शिस्तभंगाची गुन्हा दाखल होऊन फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे। खऱ्या अर्थाने आमचा एकच उद्देश आहे, युवा भीमसेना सामाजिक संघटना ही गोरगरीब कष्टकरी कामगार वर्गाच्या लोकांच्या हितासाठी, आमच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतरच आम्ही या ठिकाणी त्यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केलं, वेळोवेळ आम्ही आवाज उठवत होतो, कारण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। तर येणारे आयुक्त हे त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की त्या ठिकाणी गोरगरीब सर्वसामान्य लोकांचं काम करतील। अन्यायता आम्ही या ठिकाणी जे निलेश येलगुंडे त्यांच्या जे कार्यकाळामध्ये झालेला भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा थांबणार नाही।